मित्रांनो, कधी विचार केलाय का की घरची चपाती भाजी खाताना आपण 2-3 पोळ्या खाल्ल्या की आपलं पोट भरतं. पण बाहेरचा पिझ्झा किंवा बर्गर कितीही खाल्ला तरी मन भरत नाही किंवा चिप्सचं पाकीट एकदा उघडलं की ते संपल्याशिवाय आपण गप्प बसत नाही. आपल्याला वाटतं की हे पदार्थ खूप चविष्ट आहेत, पण खरं तर यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की कशा प्रकारे मोठ्या-मोठ्या कंपन्या तुमच्या मेंदूशी खेळून तुम्हाला या जंक फूडचं व्यसन लावत आहेत आणि हे अन्न तुमच्या शरीराला कसं हळूहळू आतून पोखरतंय. हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या कंपन्यांच्या प्रयोगशाळेत बसलेले शास्त्रज्ञ. हे लोक चवीचा असा एक पॉइंट शोधतात ज्याला विज्ञानात ब्लिस पॉइंट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर साखर, मीठ आणि तेल यांचं एक असं गणित जे जिभेवर पडलं की मेंदूला वेड लावतं. जर घरातल्या जेवणात मीठ थोडं जास्त झालं तर आपण म्हणतो आज जेवण बरोबर नाही. पण हे लोक मिठाचं आणि साखरेचं प्रमाण असं ठेवतात की तुम्हाला ते कळतही नाही आणि तुम्हाला त्या चवीची सवय लागते. तुम्हाला ते पदार्थ वारंवार खावेसे वाटतात कारण तुमच्या मेंदूला त्यातून एक प्रकारची नशा मिळत असते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर किंवा चोथ्याचं प्रमाण. आपल्या घरात अन्नात, पालेभाज्यांमध्ये जे फायबर असतं त्यामुळे आपल्याला पोट भरण्याची सवय होते. पण फास्ट फूडमधून हे फायबर पूर्णपणे काढून टाकलं जातं. त्यामुळे काय होतं, तुम्ही बर्गर किंवा समोसा खाल्ला की तो पोटात गेल्यावर रक्तातील साखर एकदम वाढते. जेव्हा साखर वाढते तेव्हा मेंदूला खूप आनंद होतो. पण थोड्याच वेळात ती साखर खाली येते आणि तुम्हाला पुन्हा भूक लागल्यासारखं वाटतं. म्हणूनच फास्ट फूड खाऊन पोट तर फुगतं, पण भूक कधीच मरत नाही. आपण फक्त कॅलरीज खातोय, पण शरीराला लागणारं खरं पोषण मात्र आपल्याला मिळतच नाहीये. या कंपन्यांची तिसरी युक्ती म्हणजे अन्नाचा मऊपणा. तुम्ही नोटीस केलं असेल की बाहेरचे पांढरे ब्रेड किंवा काही वेपर्स तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात. याला शास्त्रज्ञ व्हॅनिशिंग कॅलरी म्हणतात. जेव्हा अन्न तोंडात विरघळतं तेव्हा तुमच्या मेंदूला वाटतं की तुम्ही काहीच खाल्लं नाही. मेंदूला वाटतं की पोट अजूनही रिकामं आहे आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त खात राहता. हे अगदी तसंच आहे जसं कापूस खाणं. तो पोटात गेल्यावर लहान होतो आणि आपल्याला समजत नाही की आपण किती खाल्लंय. पण हे फक्त अन्नापुरतं मर्यादित नाहीये, तर हे एक व्यसन आहे. जेव्हा आपण हे तेलकट आणि गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन तयार होतं. हे अगदी तसंच रसायन आहे जे ड्रग्ज किंवा दारू घेतल्यावर तयार होतं. म्हणूनच एकदा फास्ट फूडची सवय लागली की घरचं साधं जेवण अळणी वाटायला लागतं. तुम्हाला जेवण नको असतं तर तुम्हाला त्या चवीची नशा हवी असते. तुम्ही ते स्वतःहून खात नाही तर तुमचं व्यसन तुम्हाला ते खायला भाग पाडतं. आजकालच्या जाहिराती तर अशा असतात की जणू फास्ट फूड खाणं म्हणजे खूप मोठी फॅशन आहे. मुलांच्या कार्टून फिल्मच्या मधल्या जाहिराती बघा. तिथे कशा प्रकारे रंगीबेरंगी पाकिटं दाखवली जातात. त्यामुळे लहान मुलांच्या मनात लहानपासूनच हे भरवलं जातं की बाहेरचं खाणं म्हणजे आनंद. कंपन्या पाकिटांवर कमी फॅट किंवा आरोग्यासाठी चांगलं असं लिहून आपल्याला फसवतात. पण सत्य हेच आहे की जे अन्न मशीनमधून प्रक्रिया होऊन येतं ते तुमच्या शरीरासाठी कधीही चांगलं नसतं. मग आता यातून वाचायचं कसं? उपाय सोपे आहेत. सगळ्यात आधी ज्या अन्नाचं पाकीट फोडायचं आहे ते खाणं कमी करा. पाकिटाबरोबरच लेबल वाचायला शिका. जर त्यात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर ते घेऊ नका. दुसरं म्हणजे जेवताना मोबाईल किंवा टीव्ही बघू नका. जेव्हा तुम्ही लक्ष देऊन जेवता तेव्हा तुमचं पोट भरल्यासारखं मेंदूला जाणवतं आणि तुम्ही कमी खाता. बाहेरचं खाणं कधीतरी ठीक आहे, पण त्याला रोजची सवय बनू देऊ नका. आज तुम्हाला ते स्वस्त वाटेल, पण भविष्यात दवाखान्याची बिलं भरताना ते खूप महाग पडणार आहे. शेवटी मित्रांनो, तुमचं शरीर हे एक यंत्र आहे. जर तुम्ही त्यात चुकीचं इंधन भरलं तर ते लवकर बिघडणारच. अन्न कंपन्या तुमच्या आरोग्याची काळजी नाही, त्यांना फक्त तुमचा पैसा हवा आहे. तुम्ही काय खाताय त्यावर तुमची ताकद, तुमचे विचार आणि तुमचं आयुष्य अवलंबून असतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं वेफरचं पाकीट किंवा बर्गर घ्याल, तेव्हा विचार करा हे तुमच्या भुकेसाठी आहे की तुम्ही कंपन्यांच्या सापळ्यात अडकला आहात. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना पाठवा ज्यांना बाहेरचं खायला खूप आवडतं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.